कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे हा? वेळेवर पोहोचली का ऑफिसला? हो. अरे पुढची काही धोरणं आत्ताच आखून ठेवायची आहेत मला, म्हणून मीटिंग बोलवली होती. तुझं कामाचं स्पीड म्हणजे ना बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट आहे. तुझा आहे ना हातच धरू शकत नाही. अर्जुन, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे ना, आपण काम पण तसं केलं पाहिजे, अगदी काळजीपूर्वक. आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपल्याकडे काहीतरी प्लॅन रेडी पाहिजे. आमचं क्षेत्र जरी वेगळं असेल ना तरी आम्हाला पण ही काळजी घ्यायलाच लागते. हो खरंय, प्रत्येकाच्या कामाच्या गोष्टी ज्याला त्याला माहिती असतात, माहितीये. बरं कुठे अमोल, कुठे आपला? खाली असेल. अरे आता जेवण झालं ना की ते बाबा आणि बापूंसोबत शतपावलीचा नाद लागलाय साहेबांना. होय, आला भारीच आहे की मग. म्हणजे दोन्ही आजोबांना तंदुरुस्त करणार की नातू. अर्जुन, एक विचारू तुला? आता तुला माझी परमिशन घ्यायला लागते का विचारायला? विचार की. नाही तसं नाही, तुला आवडेल नाही आवडेल ती विचारल्यावर कळेल ना. विचार. आता मगाशी मी आणि अमोल उत्तराखंडला राहिलो, त्याबद्दल तू एवढं खुलात जाऊन का विचारत होता? नाही असं नाही, काय सहज विचारू शकत नाही का? एवढं काय त्यात? अर्जुन, नाही म्हणजे मधले काही वर्ष आपण सोबत नव्हतो, पण ह्याचा अर्थ असा नाही होत की मला तुझा स्वभाव माहित नाही. असं उगाच नाही विचारणार तू, काही कारण असल्याशिवाय. नाही नाही असं नाही काय. अप्पे अगं तू. अर्जुन, सांगशील का आता? अप्पे या विषयावर मीच बोलणार होतो तुझ्याशी. बघ, मला वाटलंच होतं. मला ना उगाच घाबरल्यासारखं होतंय. सांग ना तू लवकर. नाही घाबरण्यासारखं नाही काय, पण मला एक सांग, अमोलच्या वागण्या बोलण्यात तुला असं काही वेगळे पण जाणवले का कधी? अमोलच्या? नाही, पण तू हे असं अचानक. अप्पे तुला सिम्बा कोण आहे माहितीये? तूच अमोलला हाक मारत असतोस ना आधी मध्ये. सिम्बा काहीतरी चालले. हे बघा, हा आहे सिम्बा. अर्जुन, अरे अमोलने काय अवतार केलाय हा? अप्पे तुला ह्या सिम्बा बद्दल काहीच माहित नव्हतं म्हणजे? अरे काय तेच कळत नाहीये मला. आपल्या अमोलचं दुसरं रूप. अप्पे ज्यावेळी उत्तराखंड मध्ये मी त्याला पहिल्यांदा भेटलो ना, त्यावेळी तो ह्या अवतारात होता. काय? आणि त्यावेळी त्याने त्याचं नाव काय सांगितलं मला? सिम्बा, अमोल नाही. अरे पण आपला अमोल असं का वागतोय मग? नाही ते कळलंच, पण एवढी वर्षे तू अमोल बरोबर राहिलीस, तुला यातलं काहीच माहित नव्हतं. अर्जुन, मला यातलं खरंच काही माहित नव्हतं. आपल्या मुलाने बाहेर एक वेगळी ओळख करून ठेवली, वेगळी ओळख सांगून ठेवली, आणि तुला त्याबद्दल काहीच माहित नव्हतं. एक मिनिट अर्जुन, प्रश्न बदलून विचारला म्हणून उत्तर बदलणार आहे का? खरंच मला याबद्दल काही माहित नाहीये. तू असं का विचारतोयस? नेमकं काय म्हणायचंय तुला? मला फक्त हेच म्हणायचंय की आपल्या मुलाबद्दल एवढी महत्वाची गोष्ट माहित नसतं, ते पण एवढे दिवस माहित नसणं म्हणजे आई म्हणून अपयश आहे बरं काय. अर्जुन, तू काय बोलतोयस कळतंय का तुला? तुला वाईट वाटलं असेल त्यासाठी सॉरी, पण जे मला दिसतंय ना तेच मी बोलतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.